विजयादशमीच्या दिवशी सोनं खरेदी करणं शुभ मानलं जातं। मात्र गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे दर मोठ्या प्रमाणात वाढत आहेत। गेल्या 8 दिवसात सोन्याच्या किमती 10 ते 12 हजार रुपयांनी वाढल्या। सोन्याचे दर 1,21,000च्या वर गेलेत, तर चांदीच्या दरातही वाढ झालेली आहे। चांदी 1 किलो 1,51,000च्या वर गेली, तर सोन्याच्या दरात झालेली ही वाढ ग्राहकांसाठी मात्र काहीशी अडचणीची आणि अधिक खर्चिक ठरते। मात्र तरीही ग्राहक शुभ मुहूर्त साधत सणासुदीला नक्की सोनं खरेदी करतात। हा 3.5 मुहूर्तांपैकी सोनं खरेदीचा उद्याचा एक चांगला मुहूर्त आहे, त्यामुळे सोनं खरेदीलाही चांगला प्रतिसाद मिळेल असा विश्वास सराफ बाजारातील विक्रेत्यांना आहे। सोनं दरवाढीचा चढता आलेख कसा झालाय पाहूयात ग्राफिकच्या माध्यमातून। 2020ला सोन्याची किंमत 48,651 होती। नंतर मग 2021ला 48,720 झाली, 2022ला 52,670 झाली, 2023ला प्रति तोळ्याची किंमत 65,330 झाली, 2024ला सोन्याची किंमत 77,913 झाली, 2025ला म्हणजे आता ही किंमत 1,21,000 आहे। आता सोन्याचा भाव जवळपास 1,21,000 रुपये आहे विथ जीएसटी आणि चांदी जवळपास 1,52,000 झालेली आहे। तर असंच पाहिलं तुम्ही मागच्या वर्षी याच काळामध्ये 1 ऑक्टोबरला मागच्या वर्षी सोन्याचा भाव होता 80,000 रुपये। तर तुम्ही पाहिला जवळपास 50%ने सोनं वाढलेलं आहे। याचे मुख्य कारण म्हणजे सर एक तर सगळ्यात पहिले टॅरिफ वरती चालू आहे। दुसरं म्हणजे जे गव्हर्नमेंट्स आहे, प्रत्येक गव्हर्नमेंट आपली इकॉनॉमी स्टेबल करते आणि इकॉनॉमी स्टेबल करण्यासाठी ते सोनं परचेस करते, त्याच्यामुळे सोन्याची डिमांड वाढलेली